आणि एक आदिवासींसंदर्भात चांगला निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला. 2 दिवसाचा दौरा होता सर, नेमका काय? 2 दिवसाच्या या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मी कलेक्टर ते तलाठीपर्यंत, भूकरमापकापासून तर SLR पर्यंत, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, JDR, आमचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यापासून तर मुद्रांक अधिकाऱ्यापर्यंत आम्ही या ठिकाणी सर्वांची चर्चा केली. पुढच्या 3 महिन्यामध्ये आमच्या महसूल खात्याने गडचिरोली जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याची टाइमलाईन कशी असली पाहिजे ती ठरवून दिली. 16 अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही या ठिकाणी त्या 3 महिन्याची योजना तयार केली. प्रामुख्याने पानन रस्ते आहेत, पानन रस्त्याची मोजणी करणे, पानन रस्त्याचं सीमांकन करणे, पानन रस्त्याचं या ठिकाणी अतिक्रमण काढणे. पुढच्या काळामध्ये पानन रस्त्याकरता मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना आहे, त्या योजनेमध्ये मग रस्त्याचं बांधकाम करायचं पानन रस्त्यात, त्याकरता योजना तयार करून दिली. सोबतच 2011 पूर्वीचे ज्या जागेवर जे सरकारी जागेवर लोक राहतात त्यांना पट्टे वाटप करतात. वन जमिनीचे पट्टे वाटप असेल, घरगुती पट्टे वाटप असेल, त्याची योजना मी तयार करून दिली. सरकारी जागेवरच्या प्रत्येक व्यक्तीला सर्वांसाठी घरे योजना मिळाली पाहिजे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला हा एक महत्वाचा पथदर्शी प्रकल्प आहे. म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना घरं द्यायची. घरं केव्हा देता येईल? जेव्हा प्रॉपर्टी क्लिअर असेल. दुसरं महत्वाचं असं आहे की गडचिरोली आणि 3 नगरपालिका, अहेरी आणि नगरपालिका, 9 नगरपंचायतीमध्ये सर्व नगरपालिकेमध्ये नक्षा योजना आहे. नक्षामध्ये सर्व घरांचं मॅपिंग करणं आणि त्यांची आखीव पत्रिका सनद हे प्रत्येक घरी पोहोचवणं, हा एक कार्यक्रम करण्याचा विचार आम्ही केला आहे. ग्रामीण भागातल्या गावठाणामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घराला स्वामित्व देतोय, सनद देतोय, त्याचाही कार्यक्रम आम्ही ठरवला आहे. सोबतच आज अत्यंत महत्वाचे आम्ही निर्णय करत असताना आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना त्यांची पडीत जमीन आहे, त्या पडीत जमिनीमध्ये त्यांना आपली जमीन भाडेतत्वावर देता येईल. उद्या समजा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे किंवा मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना आहे. सौर ऊर्जेमध्ये जी जमीन द्यायची ती 50,000 रुपये एकरी, 1.25 लाख रुपये हेक्टरी, 30 वर्षाचा भाडेपट्टा पडीत जमिनीवर. आदिवासीला उत्पन्न मिळेल, जमिनीचा भाडेपट्टा मिळेल आणि तिकडे सौर ऊर्जेचा प्रकल्प तयार होईल. एखादी कंपनी आली, त्या कंपनीने म्हटलं आम्हाला जमीन विकत घ्यायची नाही, भाडेतत्वाने घ्यायची आहे, पडीत जमीन आहे, तर त्या कंपनीला भाडेतत्वाने जमीन देता येईल आदिवासींना, त्याला भाडं मिळेल. तर भाडं कुठे ठरणार? तर कलेक्टरच्या चेंबरला ठरणार. भाडेपट्टा कुठे होणार? तर कलेक्टर समोर होणार. म्हणजे उद्या आदिवासीची फसवणूक कोणी होणार नाही आणि भाडेपट्टा संपल्यावर ती जमीन आदिवासीला परत मिळणार, त्यांच्या नावात जमीन आहे, कारण मालक बदलणार नाही, ती भाडेपट्टा आहे. सोबतच एखादं गौण खनिज आपल्याला विकायचं असेल तर गौण खनिजचा सुद्धा निर्णय आम्ही करून दिलेला आहे. गौण खनिज सुद्धा भाडेपट्टी त्या ठिकाणी करता येईल. गौण खनिजामध्ये भाडेपट्टा करायचा असेल तर जेवढा ब्रास मुरुम निघाला, जेवढा काही निघाला त्या ब्रास वाईज होईल. ब्रास किती ठरतं कलेक्टरकडे अमाऊंट, तर तो जर गौण खनिज काढायचा असेल तर किती ब्रासवर आदिवासींना किती मिळणार आणि किती अमाऊंट मिळणार हे सुद्धा कलेक्टरकडे करारनामा होईल. कोणताही आदिवासीला फसवणूक होणार नाही. आदिवासीची पडीत जमीन आदिवासीला वापरता येईल, आदिवासीची जमीन त्याला भाडेपट्टा देता येईल. आतापर्यंत तो नियम नव्हता, तो नियम करण्याचा विचार आम्ही करतो आहे आणि याकरता पालघर, नंदुरबार या ठिकाणी मोठे अर्ज आलेले आहेत की आमच्या जमिनी न विकता आम्हाला गैर आदिवासी न देता आमच्या जमिनी भाडेपट्टा देण्याचा निर्णय आम्हाला करून द्या. तो निर्णय आता आपण करतोय. सर, एक शेवटचा प्रश्न. सध्या राजकारण तापलेलं आहे, गोपीचंद पडळकर जे वक्तव्य केलेले त्या संदर्भात मी कालच बोललो आहे याच्यावर की असं वक्तव्य योग्य नाही आहे. कोणाच्याही वडिलाचा आईचा उल्लेख करून अशा व्यक्तीवर निंदा करणे योग्य नाही आहे. काल जयंत पाटील साहेबांच्या संबंधाने जे गोपीचंद पडळकरजी बोलले आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. गोपीचंद पडळकरजी यानंतर मात्र अशी कुणावरही टीका करणार नाही अशी त्या ठिकाणी सूचना आम्ही त्यांना देणार आहोत. मुख्यमंत्री आणि तुम्ही किंवा दुसरे मंत्री गडचिरोली जिल्ह्यावर एक खास भर देत आहेत. एक विकासाच्या वाटेवर गडचिरोली जिल्हा चाललेला आहे. जोपर्यंत गडचिरोलीचा विकास होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होत नाही असा समज आमचा आहे.
म्हणून गडचिरोली जिल्हा हा पुढे नेण्याचा विचार आहे. आपण बघू शकतो की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रतिक्रिया देत होते. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत MD इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.